या वचनाप्रमाणे दुष्ट आणि क्रूर अशा कंसाच्या छळातून या त्रैलोक्याला मुक्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णानं अवतार घेतला. तो द्वारकाधीश गोकुळात आपल्या बाललीला दाखवत होता आणि इकडे कंस एकापेक्षा एक महापराक्रमी दैत्य कृष्णाला मारण्यासाठी पाठवत होता. परंतु कृष्णापुढे कुणाचाच टिकाव लागत नव्हता. अशा वेळी कंस तृणासूर अर्थात तृणावत राक्षसाला पाचारण करतो. हे महाबली कंस, आज या तृणावताची आठवण का बरं झाली? बोला, काय आज्ञा आहे? हे महापराक्रमी दैत्य तृणावत, मी संकटात आहे. गोकुळात वास्तव्यास असणाऱ्या श्रीकृष्णाच्या मृत्यूची वार्ता घेऊनच परत ये. जशी आज्ञा. आपण निश्चिंत राहा. माझ्या मायावी शक्ती पुढे त्या कृष्णाचा निभाव लागणं अशक्य आहे. मी आता जातो आणि त्या कृष्णाला मारून पुन्हा परत येतो. अशा प्रकारे मायावी तृणावत राक्षस म्हणजे भयानक वादळ. वायुवेगानं हा तृणासूर गोकुळात श्रीकृष्णावर चाल करून गेला. महाप्रलयंकारी वादळ कृष्णासमोर चाल करून आलं. श्रीकृष्णानंही हे वादळ नसून तृणासुराचा तृणावतानं प्रलयंकारी अशा वादळाचं रूप घेतलं होतं. क्षणार्धात या वादळानं उग्ररूप धारण केलं. तृणासूर बालकृष्णाला आपल्या पाठीवर घेऊन गगनभेदी विकट हास्य करू लागला. आकाशात झेलते, कधी अवकाशात वेडा वाकडा फिरत, कधी अकराळ विकराळ रूप धारण करत, कधी लांब लचक जीभ बाहेर काढू लागला. डोळे गरा गरा फिरवेत हा तृणावत बाळकृष्णाला भीती दाखवू लागला. आता हा तृणावत राक्षस गोपाळ कृष्णाचा गळा आवळू लागला. त्याचा हा प्रयत्न सफल झाला नाही. आता भगवान श्रीकृष्णानं मोठ्या चतुराईनं या तृणावत दैत्याची मानच मोडून टाकली. तृणावत दैत्य हळूहळू शांत झाला. वादळाचा झंझावातही शांत झाला. भगवान श्रीकृष्णानं अधर्मी मायावी तृणासूर अर्थात तृणावत राक्षसाचा वध केला. सर्वत्र आनंदी आनंद झाला. भगवान श्रीकृष्णाचा जय जयकार झाला. सादर केलेला देखावा तृणावत राक्षसाचा वध सादर करते नवजवान मित्रमंडळ कोथरूड. देखाव्याची संकल्पना मंडळाचे सर्व लहान थोर कार्यकर्ते, मंडळ सर्व वर्गणीदार व हितचिंतकांचे सदैव ऋणी